वेलकम टू द सपना झोन स्कूलिंग चॅनल। नमस्कार मित्रांनो, मी रवींद्र। आज आपण इयत्ता 10वीची जलसुरक्षा या विषयाची कार्यपुस्तिका उपक्रम आणि प्रकल्प नोंदवही पाहणार आहोत। या पुस्तिकेमध्ये एकूण 4 घटक आहेत। त्यातला पहिला घटक जलशिक्षण याचे उपक्रम आणि प्रकल्प आपण आता या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आणि बाकीच्या घटकांसाठी मी वेगवेगळे व्हिडिओ तयार करतोय, ते पण तुम्ही पाहून घ्या। पहिलं प्रकरण आहे पर्यावरण आणि परिसंस्था। हा भाग तुम्ही वाचून घ्या शांतपणे। आणि इथे बघा त्याच्यावरचे प्रश्न लिहित। परिसंस्था: अजैविक घटक, जैविक घटक, भौतिक घटक, रासायनिक घटक, उत्पादक, भक्षक, विघटक। त्याच्यामध्ये आहे हिरव्या वनस्पती, प्राणी, सूक्ष्मजीव, प्राथमिक भक्षक, द्वितीयक भक्षक, तृतीयक भक्षक। आणि इथे रासायनिक घटकांच्या खाली आहे असेंद्रिय पदार्थ आणि सेंद्रिय पदार्थ। सेंद्रिय पदार्थामध्ये येतात प्रथिने, कार्बोदके आणि स्निग्ध पदार्थ। आता उदाहरण बघा, गाय, हरण, ससा, कोल्हा, लांडगा, सिंह, वाघ। पान 2 वरती उपक्रमाचे नाव। लोकांमध्ये स्वच्छतेसाठी जनजागृती निर्माण करणे, जलस्रोत दूषित होऊ नये यासाठी काळजी घेणे, जैविक, अजैविक, भौगोलिक व सामाजिक घटकांमध्ये संतुलन ठेवण्याचा प्रयत्न करणे। उपक्रमासाठी नियोजन कालावधी किती आहे? 10 दिवसांचा आहे। साहित्य उपकरणे काय काय आहेत? पेन, पेन्सिल, नोंदवही, पुस्तक, संदर्भ ग्रंथ इत्यादी। उपक्रमाची कार्यपद्धत काय? तर मानवी हस्तक्षेपामुळे जलपरिसंस्था जलस्रोताची झालेली हानी व त्यातील घटकांवरती झालेल्या परिणामांची विशेष नोंदीसह माहिती। तर गावासारख्या भागात नदी व तलाव किनारी कपडे धुणे, भांडी घासणे, गाई म्हशी धुणे इत्यादी गोष्टींमुळे जलप्रदूषण होते। त्यामुळे गावामध्ये पिण्यायोग्य पाणी कमी प्रमाणात उपलब्ध होते। शहरांमध्ये कारखान्यातील दूषित पाणी नदीमध्ये सोडल्यामुळे नदीचे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होते। नैसर्गिक जलस्रोतातून पाण्याचा वापर अमर्याद केल्यास पाण्याचा तुटवडा होतो आणि नदीचे पाणी पुढे जाऊन समुद्राला मिळते। त्यामुळे समुद्राच्या पाण्यात हानिकारक रसायने मिसळतात। यामुळे नदीचे पाणी प्रदूषित झाल्यामुळे पाण्याचा संपूर्ण स्रोत प्रदूषित होतो। अशा प्रकारे आपल्या स्वार्थासाठी केलेल्या मानवी हस्तक्षेपामुळे संपूर्ण परिसंस्था धोक्यात येते। चित्र बघा, याचं आकृती हे इथे बिल्डिंग आहेत, कारखाने आहेत, त्याच्यातून धूर निघतोय, पाणी निघते, सांडपाणी नदीमध्ये सोडलं जातं वेगवेगळ्या ठिकाणावर आणि नदी त्यामुळे प्रदूषित होते। काळं पाणी नदीत जाऊन नदीच्या पाण्याला अशुद्ध करते। उपक्रम करीत असता स्पष्ट झालेल्या संकल्पना। तर लोकांमध्ये स्वच्छतेसाठी जागृती निर्माण करणे गरजेचे आहे। पाण्याचा उपयोग व महत्त्व कळले, पाण्याच्या प्रदूषणाची कारणे स्पष्ट झाली। आता नवीन काय शिकला? तर पाणी प्रदूषणाची कारणे काय आहेत ते शिकलो आणि पाण्याचे महत्त्व पण शिकलो। निष्कर्ष काय आहे? तर जलप्रदूषण करू नये। जलप्रदूषणामुळे जलीय परिसंस्थेला धोका निर्माण होतो। उपक्रमाविषयी आपले मत व अनुभव लिहा। होतो उपक्रमामुळे मला पाण्याचे विशेष महत्त्व समजले। समाजात पाण्याविषयी जागृती निर्माण करणे गरजेचे आहे। पालकांची मदत। तर पालकांनी मार्गदर्शन केले, आर्थिक सहाय्य केले व सूचना फलक तयार केले। पालकांचे मत। मुलांसाठी व सर्व समाजासाठी जलसंवर्धनाचे महत्त्व पटणे गरजेचे आहे। पाण्याचा वापर जपून करणे गरजेचे आहे। आणि सहकार्य घेतलेल्या व्यक्ती कोण होते? तर सरपंच, सामाजिक कार्यकर्ते, पालक। याच्यात उत्तर मित्रांनो तुमच्या पद्धतीने तुमची जी खरे अनुभव असतील तेही लिहा त्याच्यामध्ये, म्हणजे अजून तुमची वही छान होईल। वापरण्यात आलेल्या संदर्भ साहित्याची यादी। तर नकाशा, तक्ता, नोंदवही व माहिती फलक, होका यंत्र, वॉटर टेस्टिंग मशीन। आता इथे बघा, हे सांडपाण्याचे चित्र, नदीत जाणारं पाणी आणि मासे मरून पडलेले, कारण आणि परिणाम दिलेले आहेत नदी दूषित झाल्यामुळे। तर कारण काय बघा, कारखान्याचे दूषित पाणी नदीत सोडणे, नदीत किनारी कपडे धुणे, भांडी धुणे, प्राणी धुणे, नदीत राख, मृतदेह, निर्माल्य विसर्जित करणे, अतिरिक्त पाण्याचा वापर, उपसा आणि नद्यांमध्ये कचरा व सांडपाणी सोडणे ही कारण आहेत। आणि याचं परिणाम काय काय? तर जलप्रदूषणामुळे जलीय परिसंस्थेवरती परिणाम होतो, पिण्यायोग्य पाण्याचा तुटवडा होतो, यामुळे नद्यांचे पाणी प्रदूषित होते, पाण्याची कमतरता होणे आणि जलीय वनस्पती व प्राणी यांचे अस्तित्व धोक्यात येते। आता पान 6 वरती काय? जलशिक्षण। तर जलजिज्ञासेचा सांस्कृतिक वारसा हे प्रकरण 2 आहे आपलं। हे तुम्ही शांतपणे वाचून घ्या। इथे बघा वेगवेगळ्या ठिकाणचे फोटो दिलेले आहेत आपल्याला, धरणांचे, तलावांचे। आता ही बीडची खजिना विहीर आहे, कंधार जिल्हा नांदेड येथील किल्ल्याभोवतीचा खंदक आहे, सिंहगड येथील पाण्याचे देवटाके दिलेले आहे आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील जलसाठ्यामुळे निर्माण झालेले धबधबे पण दिलेले आहेत। ओके, आता उपक्रमाचे नाव। तुम्हाला माहीत असलेल्या किंवा परिसरातील प्राचीन जलव्यवस्थापन पाणी साठवणूक पद्धतीचा अभ्यास करणे। तर उपक्रमाचा उद्देश प्राचीन जलव्यवस्थापन पद्धतीचा अभ्यास करून त्या ठिकाणातील जलव्यवस्थापन तसेच पाणी साठवणूक पद्धतीचा अभ्यास होतो। कालावधी 1 महिन्याचा आहे उपक्रमाचा। आणि जल आराखडा, कॅमेरा, नोंदवही आणि होका यंत्र ही उपकरणे आपल्याला लागणार आहेत। आता कार्यपद्धती।
परिसरातील प्राचीन जलव्यवस्थापन, पाणी साठवणूक पद्धतीचे ठिकाण, व्यवस्था इत्यादींसह सविस्तर माहिती. तर ठिकाण पुण्यातील सिंहगड किल्ल्यावरील पाण्याचे देवटाके हे ठिकाण निवडले आहे. या ठिकाणी जाण्याकरिता गडापर्यंत एसटी बसची सोय आहे. पाणी साठवणूक पद्धत व व्यवस्थापन. तर तानाजी स्मारकाच्या मागून डाव्या हाताच्या छोट्या तलावाच्या बाजूने गेल्यावर हे देवटाके लागते. यातील पाण्याचा उपयोग पिण्यासाठी केला जातो. सिंहगड किल्ला बांधताना पाण्याची सोय पाहून बांधण्यात आला होता. या देवटाक्यामधील पाणी वर्षभर सर्वांना पुरेल असे आहे. आता चित्र मित्रांनो, तुम्ही अजूनही छान चित्र काढू शकता. पान 9 वरती प्रश्न बघा. वरील उपक्रम करत असताना स्पष्ट झालेल्या संकल्पना. तर देवटाके येथील पाणी जमिनीखाली साठवलेले असले तरी ते अगदी स्वच्छ आणि पिण्यायोग्य आहे. नवीन काय शिकला? तर पाणी साठवण्यासाठी प्राचीन पद्धत शिकण्यास मिळाली. या पद्धतीचा वापर भविष्यात करता येऊ शकतो. प्राचीन देवटाके प्रदूषण विरहित असल्यामुळे अजूनही आपण याचे पाणी पिऊ शकतो. उपक्रमाविषयी आपले मत व अनुभव लिहा. तर उपक्रम राबवताना जलव्यवस्थापन व त्याबरोबर किल्ल्याची माहिती मिळाली. निवडलेल्या ठिकाणी जाण्याकरता पालकांची विशेष मदत झाली. पालकांनी विविध मुद्दे सुचवले आणि पालकांचे मत काय? तर उपक्रमामुळे मुलांमध्ये जिज्ञासू वृत्ती वाढली. मुलांची इतिहास जाणून घेण्याची आवड निर्माण झाली आणि मुलांच्या ज्ञानात वाढ झाली. हा भाग पालकांचं मत हे पालकांनी लिहायचे. तुम्हीही लिहू शकता. पालक लिहू शकत असेल त्यांना सांगा लिहायला. आता पान 10 वरती पुढचा भाग बघा. सहकार्य घेतलेल्या व्यक्ती, पालक, शिक्षक, वापरण्यात आलेल्या संदर्भ साहित्याची यादी, नकाशा, अवकायंत्र, डायरी, नोंदवही, कॅमेरा, फोन. तुम्ही अभ्यासलेल्या प्राचीन जलसाठवणूक व्यवस्थेची प्रतिकृती मॉडेल तयार करा. सद्यस्थिती तुम्ही अभ्यासलेली व्यवस्था भविष्यात अविरतपणे सुरू राहण्यासाठी कोणकोणत्या उपाययोजना सुचवाल? तर प्राचीन जलसाठ्यातून उपसा घेत राहणे गरजेचे आहे. यामुळे पाणी प्रवाहित होईल. प्राचीन जलसाठ्याजवळ कोणत्याच प्रकारचे प्रदूषण होणार नाही याची दक्षता घेणे सुद्धा गरजेचे आहे. आता हे प्रकरण 3 आहे मित्रांनो, जलशिक्षण घटक 1चं. तर इथे बघा, हे वाचून घ्या नीट तुम्ही शांतपणे. तुम्ही व्हिडिओ पॉज करून हे वाचू शकता. आता इथे बघा, पर्जन्यमापकाची संरचना ही आकृती आपल्याला काढायची आहे. ओके. आता पान 12 वरती बघा. उपक्रमाचा उद्देश, महत्त्व. पर्जन्यमापक तयार करून पावसाळ्यात परिसरातील एका आठवड्याच्या पर्जन्यमानाची नोंद घेणे. उपक्रमासाठी नियोजित कालावधी तर 7 दिवस. आठवड्याचं करायचं म्हणून 7 दिवस लागणार आहेत आपल्याला, हे लक्षात ठेवा. उपक्रमासाठी साहित्य काय काय लागणार? तर पर्जन्यमापक लागणार, काचेची बाटली लागणार, पेन्सिल लागणार, नोंदवही लागणार आणि मोबाईल लागणार. ओके. आणि पर्जन्यमापक तयार करण्याची कृती व वापर याची ठिकाण व कालावधीसह सविस्तर कृती. तर बघा, सर्व ठिकाणी पावसाची योग्य मोजमाप करण्यासाठी उपयोग केला जातो. ओके. पर्जन्यमापक तयार करण्यासाठी प्रथम एक दंडगोलाकार भांडी किंवा काचेची बाटली घ्यावी. बाटलीत पाणी न शोषणाऱ्या प्लास्टिक अशी पट्टी घ्यावी. ओके. लाकडाची पट्टी चालणार नाही कारण ती पाणी शोषून घेईल. बाटलीचा वरील भाग हा नरसाळ्याच्या आकाराचा असतो. हे सर्व जोडून पर्जन्यमापक तयार करावे. आता याची आकृती पण पाहूया आपण. पान 13 वरती बघा. वापर. सर्व ठिकाणच्या दैनंदिन पर्जन्यमानात एक सूत्रता यावी म्हणून पर्जन्यमापकाचा वापर केला जातो. पाऊस मोजण्यासाठी लिटर प्रति चौरस मीटर किंवा मिलीलीटर हे एकक वापरून पाऊस मोजला जातो. जून ते ऑक्टोबर या महिन्यात याचा मुख्यतः वापर केला जातो. आता इथे बघा, ही आकृती काढली आपण, सुरुवातीला बघितली तशीच. नरसाळे, मोजपात्र, मोजपट्टी हे सगळ्या वस्तू तुम्ही लिहायच्या व्यवस्थित. आता पान 14 वरती. उपक्रम करीत असताना स्पष्ट झालेल्या संकल्पना. स्थिर पाणी मोजण्यासाठी लिटर, घनफूट, घनमीटर ही एकक वापरली जातात. नवीन काय शिकला? तर पर्जन्यमापकाची नोंद घेण्यास शिकलो. निष्कर्ष काय आहे? तर संपूर्ण आठवड्यात नोंद केल्यानंतर लक्षात येते की प्रत्येक दिवसाचे पर्जन्यमान वेगवेगळे आहे. ओके. त्याच्यानंतर उपक्रमाविषयी आपले मत व अनुभव लिहा. भूजल संपत्तीची योग्य जतन करण्यासाठी तिचे मोजमाप योग्य पद्धतीने झाले पाहिजे. जून ते ऑक्टोबर महिन्यात पर्जन्यमापकाचा वापर अधिक होतो. पालकांची मदत. वस्तू आणण्यास मदत होते. मार्गदर्शन व फोटो काढण्यास सहाय्य होते. पर्जन्यमापक बनवण्याची कृती समजली. यामुळे मुलांना नवीन माहिती मिळाली. मुलांची जिज्ञासू वृत्ती वाढली. हे पालकांचं मत. वेगवेगळ्या पद्धतीने तुमचे पालक लिहू शकतात. सहकार्य घेतलेले व्यक्ती कोण आहे? शाळेचे शिक्षक, पालक, वर्गमित्र. ओके. वापरण्यात आलेले संदर्भ साहित्य, जलसंवर्धन पुस्तिका, भूगोलाचे पुस्तक. आता इथे बघा, हा आलेख काढायचा अशा पद्धतीने आपल्याला वेगवेगळ्या माहितीचा. कारण इथे काय सांगितलेलं की सगळ्यांनी वेगवेगळ्या लोकांनी ज्या नोंदी केलेल्या आहेत तुमच्या मित्रांनी, वर्गमित्रांनी, त्या नोंदींचा आलेख तयार करायचा आहे. तर इथे डाव्या बाजूला 0 ते 100 आपण लिहिलेले आहेत आणि इथे दिवस आहेत. पहिला दिवस, दुसरा दिवस, तिसरा दिवस, चौथा दिवस, 5वा दिवस. ओके. तर आपल्या लक्षात येतं की वेगवेगळ्या नोंदी येतात आपल्या वेगवेगळ्या दिवसांच्या.
आता कारण, प्रत्येक ठिकाणी पाऊस कमी जास्त पडतो आणि सदोष पर्जन्यमापक असू शकतो, त्याचंही होऊ शकतं कारण. मित्रांनो, घटक 2 साठी मी पुढचा व्हिडिओ लवकरच घेऊन येतोय. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे मी व्हिडिओ अपलोड केला तेव्हा तुम्हाला तो पाहता येईल आणि तुम्हाला पण तुमची कार्यपुस्तकं भरण्यास त्यातून मदत घेता येईल. धन्यवाद.